जय गजानन जय तो संस्कृत रसास्वाद अन्योक्तींचा या निरूपण मालिकेच्या या नवीन भागामध्ये आपणा सर्व संस्कृत प्रेमींचं मनपूर्वक स्वागत. आपण पाहतोय की वेगवेगळ्या पद्धतीने संस्कृत कवी कशा स्वरूपात आपल्या समोर वेगवेगळे विचार मांडतायत. सज्जन आणि दुर्जनाचा वेगवेगळ्या पद्धतीने फरक सुद्धा सांगतायत. तो फरक सांगताना एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या. सज्जन कोणाला म्हणतात आणि दुर्जन कोणाला म्हणतात याचा एक साधा हिशोब आपल्याकडे शास्त्रकारांनी सांगितला. जे समोर नसलेल्या व्यक्तीबद्दल बोलतात त्यांना दुष्ट असं म्हणतात. म्हणून दुष्ट कधीही तुम्ही समोर नसले तर तुमच्या मागा तुमच्याबद्दल वाईट बोलत राहतात. तोंडावर मात्र अत्यंत कौतुकाने बोलतील, पण समोर असणाऱ्या माणसाची सुद्धा एखादी गोष्ट नाही पटली तर त्याला त्याच्या तोंडावर जे सांगतात ना त्यांना सज्जन म्हणतात. शास्त्रकारांनी हा नियम सांगितलाय, ज्याच्याबद्दल बोलायचंय तो समोर असला पाहिजे, त्याच्याशी बोला, कारण त्याला बदलवायचं आहे. त्याच्या वर्तनामध्ये जर परिवर्तन तुम्हाला अपेक्षित आहे तर त्याला सांगून उपयोग आहे, इतरांना नाही. दुष्ट नेमकं उलट करतात, माघारी बोलत राहतात. हा जो भाव आहे तो आपल्याला समजून घेतला ना की मग संस्कृत कवींचं वैशिष्ट्य आपल्याला लक्षात येतं की ते तोंडावर बोलतायत. समोरच्याची एखादी गोष्ट नाही आवडली तर त्याला त्याच्या समोर प्रगट करतायत आपल्या भावना, आणि मग तो समोरचा अगदी भगवान असला तरी, म्हणजे देवाला सुद्धा त्या देवतेची एखादी कृती, अर्थात देवतेला सांगून उपयोग नाहीये, कारण हे जे सांगणार ते देवतेपर्यंत पोहोचणार असं नाही. त्यातून त्यांना जे सांगायचंय ते समजून घ्या. ते म्हणतायत देवाची जरी चूक असली तरी ती चूक ही चूकच आहे आणि मग ती समोर सांगितली पाहिजे. तशा पद्धतीची एक रचना आपल्या समोर अन्योक्ती स्वरूपात येते. विधातान्योक्ती. विधाता शब्दाचा अर्थ आहे भगवान ब्रह्मदेव. ब्रह्मदेवाची चूक काढली. आता इथं ब्रह्मदेवाची चूक काढायची आहे का तर आपण पाहतोय नाही, कारण अन्योक्ती आहे. अशा पद्धतीने जे काम करतात त्यांनाच बोलायचंय, पण ब्रह्मदेव असला तरी माफी नाही. हा त्यातला भाव समजून घ्या. कितीही श्रेष्ठ तुम्ही असले, अगदी निर्मितीकार विश्वाचे असले तरीही तुम्हाला तुमच्या चुकीबद्दल क्षमा नाही. हा भाव एकदा समजून घेतला की मग आपल्याला समजून घेता येईल या अन्योक्तीकारांना नेमकं काय म्हणायचंय. विधातान्योक्ती. त्यांनी अत्यंत सुंदर अशा पद्धतीच्या 3 ओळींमध्ये, पहिल्या 3 चरणांमध्ये फार सुंदर असा प्रसंग सांगितले, वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या, आणि मग 4थ्या ओळीमध्ये विधात्याकडून होणाऱ्या एका गोष्टीमुळे विधात्याला बोल लावलेले आहेत. एक एक शब्द समजून घ्यायचा प्रयत्न करू, म्हणजे आपल्याला अन्योक्तीचा नेमका रसास्वाद घेता येईल. तृष्णा लोल विलोचनैहि कलयते प्राचीन चकोरी गणे. पहिली ओळ आपल्या समोर आहे, पहिलं चरण आपल्या समोर आहे. तृष्णा, अत्यंत तहानेनी व्याकुळ झालेली अवस्था. तृष्णा लोल, त्याच्यामध्ये अत्यंत व्याकुळ अवस्थेमध्ये गेलेल्या अशा. विलोचनैहि, अशा डोळ्यांनी, म्हणजे ज्यांच्या डोळ्यात सुद्धा तहान दाटलेली आहे, इतकी तहान लागलेली आहे, अशा अर्थाने. कलयती, आवाज करत आहेत. आवाज करणे म्हणजे जणू काही मागणे या अर्थाने आहे, प्रार्थना या अर्थाने आहे. कोण? प्राचीन. प्राचीन म्हणजे पूर्व दिशेला. चकोरी गणे. जसं आपण चातकाचं वर्णन पाहिलं तसं एक चकोर नावाचा पक्षी सांगितलाय. हा चांदणं प्राशन करतो असं त्याचं वर्णन आहे. म्हणजे चंद्र प्रकाशाचाच आनंद घेतो, त्यातूनच त्याची तहान भागते. चंद्र किरणांचं प्राशन करणे, अशा पद्धतीने त्याचं वर्णन वापरलं. त्या चकोराचं वर्णन इथं आपल्या समोर करतायत. हा चकोर किंवा त्या चकोरांचं चकोरी गणे, त्या सगळ्यांचा समूहाच्या समूह प्राचीन, पूर्व दिशेला तोंड करून आवाज करतोय. प्राची शब्दाचा अर्थ पूर्व दिशा. पूर्व दिशेला आवाज करून तोंड करतोय, प्रार्थना करतोय. कोणाची करणार? आता म्हटलं तसं चंद्र किरण पिऊनच जर जगायचं असेल तर प्रार्थना चंद्राची. तो चंद्र पूर्व क्षितिजावर उगवत असताना, अर्थात पौर्णिमेच्या आसपासचाच काळ असणार आहे, कारण तेव्हाच तो पूर्व क्षितिजाला उगवणार आहे. तो हिशोब आपल्या समोर जणू काही पूर्णत्व त्याचं जे आहे ते तिथे अपेक्षित. तो पूर्ण चंद्र, तो अमृत स्यंजी अशा प्रकारचा चंद्र, तो या चकोरांची तहान भागवणारा चंद्र, तो उगवत असताना, म्हणजे पौर्णिमेच्या संध्याकाळचं
आणि पौर्णिमेच्या चंद्रोदयाच्या आसपासच्या काळाचं वर्णन करण्याकरता मुद्दाम ते वर्णन केलं. हे चकोरी गण अत्यंत प्रेमाने तुझी वाट पाहतायत, तुझ्या प्रतिसादाकरता ते साद घालत आहेत, अशी पहिली रचना सांगितली. दुसरी रचना सांगितली मौनम मुंचते किंच कैरव कुले. तिसरा हिशोब म्हणजे दुसरा हिशोब, तिसरा आणखी वेगळा पाहू आपण. मौन सोडत आहेत कोण? कैरव कुल. कैरव शब्दाचा अर्थ आपण पाहिला की कुमुदिनी ज्याला म्हटलं, पांढरं कमळ, जे चंद्र विकासी असलेलं पांढरं कमळ, तो जो विषय आहे तो तिथे अपेक्षित आहे, ते मौन सोडत आहेत. किती मजेदार रचना आहे, लक्षात घ्या. मौन सोडणे शब्दाचा अर्थ उमलणे या अर्थाने तिथे अपेक्षित आहे. पण त्याला मौन शब्द का वापरला? कारण मौन शब्द वाणीशी संबंधित आहे. तुम्हाला कमळ कुठं बोलणार आहेत? नाही बोलणार आहेत, पण कमळ उमलत आहेत ना, जणू काही ते कमल म्हणजे मुख असलेलं, हा हिशोब गृहीत धरून कमल मुख उमलत आहे अशी भावना व्यक्त करताना त्यात जो पुढचा भाव आपण वारंवार पाहिलेला आहे तो अपेक्षित आहे. एकदा हे कमळ उमललं, काय मिळणार आहे? त्याचं उत्तर आहे वाऱ्याच्या माध्यमातून. मागच्या सुभाषितात आपण पाहिलं तसं सगळीकडे सुगंध पसरणार आहे आणि भुंग्यांना मध प्राप्त होणार आहे, मकरंद प्राप्त होणार आहे. किती मजेदार रचना आहे, लक्षात घ्या. तोंड उघडणे या अर्थाने ते वापरतायत, तेव्हा तो भाव आपल्याला समजून घ्यायचा आहे. माणसाने तोंड उघडलं की एकतर सुगंध पसरावा आणि समोरच्याला मध प्राप्त व्हावा, गोडवा प्राप्त व्हावा. हे होणार असेल तर तोंड उघडा, नाही तर उघडूच नका. किती मजेदार अर्थ आहे त्याच्यातला, की आपल्या बोलण्यातून समोरच्याला सुगंध मिळाला पाहिजे, मकरंद मिळाला पाहिजे, आनंद मिळाला पाहिजे, तरच ते मौन सोडावं. नाही तर मौन राहिलेलं बरं. म्हणजे विनाकारण वाईट बोलणे, समोरच्यावर ताशेरे ओढणे, त्याला टोमणे मारणे, याच्यापेक्षा न बोललेलं बरं, हा जो भाव सांगायचा आहे ना, तो त्या शब्दातून अप्रत्यक्षरित्या कवी आपल्या समोर सांगतोय. असे ते कैरव कुल म्हणजे ते कुमुदिनीचे ताटवेच्या ताटवे फुलत आहेत, उमलत आहे. कामे धनुर्धुन्वती, धनुहू म्हणजे धनुष्य, धुन्वती त्याला सिद्ध करत आहे. अर्थात कोण? तर त्याचं उत्तर आहे काम म्हणजे कामदेव भगवान मदन. हातामध्ये त्यांनी धनुष्य धारण केलेलं आहे. का? कारण चंद्र उमललेला आहे, कमळ फुललेले आहेत. या सगळ्याचा परिणाम काय होणार? काही तिकडे चकोऱ्यांचा अत्यंत सुंदर अशा प्रकारचा आवाज आहे, म्हणून दिसण्याला चंद्राचा प्रकाश, चंद्राची शीतलता, समोर असणारा आवाज, कानाला आनंदित करणारा, नासिकेला आनंदित करणारा कमळाचा सुगंध, या सगळ्या गोष्टी आल्यानं की माणसाचं मन प्रेमाने आकर्षित होणार आहे. म्हणून त्यांनी स्वाभाविक हातामध्ये धनुष्य घेतलं, कारण आता मदनाला वार करण्यासाठी सुयोग्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. चंद्र उगवलेला आहे, चकोरी गात आहेत आणि कमळ फुललेले आहेत. मदनाचा म्हणजे प्रेमाचा आविष्कार होण्यासाठी अत्यंत सुंदर परिस्थिती निर्माण झालेली आहे. म्हणून स्वाभाविक मदनाने सुद्धा आपलं धनुष्य सिद्ध केलेलं आहे. याचा अर्थ आता प्रेमी जनांवर वार करण्यासाठी तो तयार झालेला आहे. तीन वेगवेगळ्या गोष्टी आपण पाहिल्या. चौथी गोष्ट आपल्या समोर सांगतायत, माने मानवती जनस्य सपदी प्रस्थान कामे धुना. मदनाने धनुष्य उचललं, मदनाने प्रेमीजनांवर वार केला. परिणाम काय झाला? प्रेमी व्यक्तींवर म्हणजे पुरुषांवर तर परिणाम जसा झाला तसा तो स्त्रियांवरही झाला. आतापर्यंत त्यांच्याकरता शब्द वापरला माने. मान याचा अर्थ मानवती. मानवती असा शब्दाचा अर्थ प्रेमात रुसून बसलेली स्त्री, प्रेमामध्ये रुसवाजीने धारण केलेला आहे अशा स्त्रीचं, प्रियकरावर रुसलेली आहे. कुठपर्यंत रुसेल? त्याचं उत्तर आहे दिवसभर रुसेल. एकदा संध्याकाळ झाली आणि या सगळ्या प्रकारच्या गोष्टी निर्माण झाल्या ना की तिलाही प्रियकराला भेटल्याशिवाय चैन पडणार नाहीये. ही जी अवस्था आहे ते आपल्या समोर सुभाषितकार सांगतायत, अन्योक्तिकार सांगतायत. आणि म्हणून ते म्हणतायत की मदनाने हातात धनुष्य घेतलं, त्याचा परिणाम कोणावर झाला? जसा पुरुषांवर झाला तसा त्या मानवती असणाऱ्या स्त्रियांवरही झाला. आणि मग त्या धनुष्याच्या प्रत्यंच्यानं एकदा ओढून त्यांनी बाण सोडले की त्या बाणांचा परिणाम काय झाला? त्यांचा जो मानाचा फुगा फुगला होता तो फुटला. स्वाभाविक त्यांच्याही मनामध्ये प्रेम भावना जागृत झाली. आणि मग पुढचं विषय शब्द महत्वाचा आहे, प्रस्थान.
त्या प्रस्थान करतायत. तो प्रियकर्तीच्याकडे येतोय, ही रचना नाहीये, ती प्रेयसी सुरू त्याच्याकडे जातीये. अशा पद्धतीने नटून थटून आपल्या प्रियकराला भेटायला चाललेल्या प्रेयसी करता संस्कृत भाषेमध्ये फार सुंदर शब्द आहे, अभिसारिका. या अभिसारिका स्वतःहून प्रियकराला भेटायला निघालेल्या आहेत. फार दुर्मिळ आहे, लक्षात घ्या. सामान्यतः पुरुष तिच्या मागे लागेल ही रचना असू शकते. स्त्री जेव्हा स्वतःहून नटून थटून प्रियकराकडे निघाली आहे, याचा अर्थ त्या प्रेमाचा आविष्कार किती उत्कट आहे हा भाव समजून घ्या. जेव्हा अगदी राहूच शकत नाही त्याच्याशिवाय, कारण सामान्यतः स्त्री ही लज्जायुक्त अशा प्रकारची रचना तिची स्वाभाविक असते, निसर्गतः असते, पण ती आपली भावना सोडून प्रियकराकडे निघाली आहे, याचा अर्थ ते प्रेम किती उत्कट आहे हा भाव त्यातला समजून घ्या. आणि अशा पद्धतीने त्या मानिनी आपला मान सोडून देऊन आता सपदी म्हणजे तत्काल ताबडतोब निघालेत. वेळ घालवायचा सुद्धा त्यांना वेळ नाहीये. अशा अवस्थेत प्रस्थान कामे, त्या प्रस्थान काम आहेत, निघण्याकरता तयार झालेले आहेत. अधुना आता यावेळी, या क्षणी. आणि असं म्हणून ते पुढच्या गोष्टीवर येतात. या सगळ्या चांगल्या चांगल्या गोष्टी सांगितल्या. किती चांगली कामं घडतायत. चंद्र उगवतोय. चंद्र उगवल्यामुळे काय होणार? चकोरींची तहान भागणार. पहिला आनंदाचा विषय. कमळं उमलणार, त्यातून सुगंध पसरणार. दुसरा आनंदाचा विषय, हातात धनुष्य घेऊन मदन कामाला लागणार. तिसरा महत्वाचा विषय. चौथी आनंदाची गोष्ट, त्या मानिनी मान सोडून देऊन प्रिय करायला भेटायला निघणार. या 4 चांगल्या गोष्टी घडत आहेत. आणि निसर्गामध्ये घडणाऱ्या या सहज गोष्टींचा विचार पहिल्यांदा कवीने आपल्या समोर सांगितला. पण, आणि आपण आज वारंवार पाहिलेलं आहे की हा एक पण आला ना की आधीचं सगळं खराब करतो. पण अशा वेळी त्या वर्णन करताना अन्योक्तिकार म्हणतायत, धातः किंतु विधौ विधातुम उचितो धाराधरः आडंबराः. किती मजेदार रचना आहे. धातः म्हणजे भगवान ब्रह्मदेव, त्यांना उद्देशून म्हटलेलं आपण सुरुवातीला म्हटलं तसं. किंतु परंतु, परंतु यावेळी, कारण परंतु शब्द किंतु शब्द त्या अधुनाशी लावायचा. या क्षणी, परंतु या क्षणी जर धाता म्हणजे भगवान ब्रह्मदेव विधौ, इथं विधी शब्द वेगवेगळ्या 2 अर्थांनी असतो. विधी शब्दाचा एक अर्थ चंद्र असा आहे, त्याच्यामुळे या चंद्राच्या मध्ये, चंद्राच्या समोर असा अर्थ, आणि विधी म्हणजे नशीब, दुर्दैवाने असाही अर्थ. पण इथे चंद्र जास्त योग्य आहे, कारण पुढचा जो शब्द आहे तो आहे धाराधर आडंबर. धाराधर शब्दाचा अर्थ ज्याच्यातून धारा निर्माण होतात, त्या धारांना तो धारण करतो म्हणजे मेघ. आणि आडंबर शब्दाचा अर्थ त्यांची झालेली सामूहिक उपस्थिती, ज्याला आपण समूह म्हणतो, ज्याला आपण गर्दी म्हणतो, तशी ढगांची गर्दी दाटून आलेली आहे चंद्राच्या समोर. कारण लक्षात घ्या, अशी चंद्राच्या समोर जी भगवान ब्रह्मदेवाने ढगांची दाटी केली, ते काय बरोबर आहे का? अशा अर्थाने त्यांनी तो प्रश्न विचारलाय. वाक्याचा अर्थ, सगळं चांगलं चांगलं घडायला सुरुवात झाली होती. चंद्र उगवल्याबरोबर चकोरींचा आनंद होता, कमळाचा आनंद होता, मदन कार्याला लागलेला होता, मानवतींचा मान संपलेला होता. ते सगळे चांगले कामं जे चालू होते ना, ते सगळे कामं त्या चंद्राच्या उगवण्यामुळे सुरू झाले होते. त्या चंद्रोदयाच्या परिणाम स्वरूपात हे सगळे कामं होते. आणि नेमकी गडबड कुठं झाली? त्याच वेळी जर भगवान ब्रह्मदेवाने असंख्य मेघांचे समूह त्या चंद्राच्या समोर आणले तर काय होणार? त्याचं उत्तर, हे सगळे बंद पडणार. जे जे काम चंद्राच्या उमलण्याच्या परिणाम स्वरूपात निर्माण होत होते ते सगळे बंद पडतील. केवळ एक ढग मध्ये आला तर, इथं ढगांचा समुदाय म्हटलं, याचा अर्थ एक आला आणि पटकन गेला असंही नाहीये. मालिकाच्या मालिका अशा अर्थाने जेव्हा शब्द वापरताय तेव्हा म्हणायचंय कवींना हे की असे सगळे चांगले कामं चालू असताना जर मध्ये त्यात संकट रूपी ढग कोणी आणत असेल ना, त्यामध्ये अडथळा आणत असेल, त्यामध्ये काही व्यत्यय आणत असेल तर तो ब्रह्मदेव असला तरी, एकांक्षी म्हणजे एका पद्धतीने वापरतो एवढ्या करता एकेरी उच्चार की वाईट दाखवायचंय म्हणून, नाहीतर भगवान ब्रह्मदेव असले तरी असाच उच्चार आपण केला असता. पण असा कामाच्या मध्ये अडथळा आणणारे भगवान ब्रह्मदेव जरी असले तरी तेही निंदास्पद आहेत. मग मला सांगा, चांगल्या चालू असणाऱ्या कामामध्ये जर आपण व्यत्यय आणणार असू, आपण अडथळा आणणार असू, तर जिथं ब्रह्मदेवाला नावं ठेवायला संपलं नाही, आपल्याला नावं
ठेवल्याशिवाय लोक कसे राहतील हा भाव आपल्याला सांगायचा आहे, करू नये हे सांगायचंय. काही तुम्हाला करायचं नाहीये, यातली कोणती गोष्ट तुमच्यामुळे होत नाहीये, कोणती गोष्ट ब्रह्मदेवाने नाही केली. चंद्र चंद्राच्या पद्धतीने उगवणार, त्याचे परिणाम होणार. फक्त ब्रह्मदेवानी मध्ये ढग आणला ते सगळ्या चांगल्या गोष्टी नष्ट होतील. असं कोणतंही चांगलं कार्य सुरू असताना मदत करणं शक्य नसेल, नका करू, पण निदान अडथळे आणू नका, असा सुंदर संदेश देणारी अप्रतिम अन्योक्ती आपल्या समोर. पुढची अन्योक्ती पुढच्या भागात. तोपर्यंत जयतु संस्कृत.